राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। शेतकरी नेते राजू शेट्टी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री इथं भेट घेणार आहेत। आंबा काजू उत्पादकांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा, यासाठी राजू शेट्टी विविध नेत्यांची भेट घेत आहेत। मनसे महिला सेनेने मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्तांची भेट घेतली। सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि रीटा गुप्ता यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या। महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केल्याची माहिती शालिनी ठाकरेंनी दिली। भाजपच्या मोर्चाचे आयोजक तुम्ही असताना स्वतः विरोधातच गुन्हा दाखल करताय अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। सरकारनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील राऊतांनी केली। भाजप महिला आरक्षणाच्या नावानं बोंबा मारते, सरकार त्यांचं असताना मोर्चे काढत सुटले तशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली। लोकांची काल फार अडचण झाली, पण त्यांनी कुणावरही कारवाई केली नाही असा आरोप देखील त्यांनी केला। 25 तारखेपासून गोदा ते नर्मदा यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वरमधून यात्रा सुरू होणार असल्याचं ते म्हणाले। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनीच लढवावी अशी पवार गटाने ठाकरेंना विनंती केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी केली, जेणेकरून विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची ताकद कायम राहील अशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्ट करत दिली। टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये टोल माफी होते, प्रमुख शहरातले किंवा मुंबईतील टोल माफी झाल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं। एकूण आर्थिक स्थिती पाहता अशी मागणी करता येईल असंही दरेकर म्हणाले। बारामतीमधून 2029ला मी उमेदवार असावं अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य जय पवार यांनी केलं। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी देखील त्यांनी केली। बारामतीची पोटनिवडणुकीतून जरी काँग्रेस पक्षानं माघार घेतली असली तरी 23 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत, त्यामुळे निवडणूक गांभीर्याने घ्या असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। सुनेत्रा पवार या विक्रमी मताने निवडून येतील असा विश्वास देखील पाटलांनी व्यक्त केला। ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या चिपळूण येथल्या बहादूर शेख नाका इथल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली। 2 वर्षांपूर्वी बहादूर शेख नाका इथं या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता। भुसावळ इथे काँग्रेस कार्यकर्ते मुनावर खान यांनी प्रदेश काँग्रेस नावाच्या बनावट शिक्क्यांचा आणि बनावट पत्राचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला, तसंच कारवाई करण्याची मागणी केली। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केली। फोन करून प्रकाश आंबी यांना संजय गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली। ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून आमदार संजय गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप त्यांचीच असल्याची कबुली देखील दिली। संजय गायकवाडांवर फोनवर शिवीगाळ करण्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली। आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीमुळे माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचं तक्रारीत प्रशांत आंबी यांनी म्हटलंय। संजय गायकवाडांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींवर अत्यंत अश्लील आणि अपमानजनक शिवीगाळ केली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अपमान केल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत गायकवाड यांच्यावर केली। आमदार संजय गायकवाड यांनी पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी दिली। पानसरेचे जे हाल केले ते करू म्हणजे थेट गायकवाड यांना खुनाची धमकी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तात्काळ कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या कोल्हापूरचे प्रशांत आंबी यांना फोन करून धमकी दिली। गायकवाडांवर कारवाई करावी अशी मागणी आता आंबी यांनी केली।